उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये दोघंही ऋतूंमध्ये बाजारात भाज्यांची उपलब्धता आपल्याला कमी भासते किंवा जेव्हा घरामध्ये भाजी नसते तेव्हा खानदेशामध्ये सांडग्यांची किंवा कोरड्यांची भाजी बनवण्याची पद्धत आहे. ही भाजी दोन प्रकारे बनवली जाते. ती म्हणजे पातळ भाजी जी वर्षभर खानदेशामध्ये फार आवडीने अशी खाल्ली जाते आणि दुसरी म्हणजे कोरडी भाजी. ही मुख्यत्वे करून उन्हाळ्यामध्ये रसासोबत खाल्ली जाते. तर आज आपण या दोघंही रेसिपी बघणार आहोत. या खानदेशी पद्धतीने या दोघंही प्रकारच्या भाज्या खूपच चविष्ट अशा तयार होतात. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. सर्वप्रथम बघा आता आपण ह्या सांडग्यांची किंवा कोरड्यांची पातळ भाजी कशी करायची ते बघणार आहोत. त्यासाठी बघा मी सर्वप्रथम घेतले आहे इथे पाऊण वाटी किंवा 20 ते 22 हे सांडगे घेतलेले आहेत, कोरडे घेतलेले आहेत. तर हे जे कोरडे आहेत हे आपण घरीच तयार केलेले आहे. याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर शेअर केलेला आहे. त्यासाठी आता इतर काय साहित्य लागेल ते पाहूयात. 4 या ठिकाणी बारीक हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 8 ते 9 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. त्यानंतर एक उभा चिरून घेतलेला आहे बघा कांदा. मी या ठिकाणी मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे बघा. या पद्धतीचा कांदा घेतलाय मीडियम साईजचा. साधारणतः ही भाजी 3 ते 4 व्यक्तींना अगदी पुरेशी होते. आज जे प्रमाण आपण बघत आहोत ती. 1 चमचा धणे घेतले आहेत. अर्धा चमचा या ठिकाणी जिरं घेतलेलं आहे. 2 चमचे या ठिकाणी मी भाजलेले दाणे घेतलेले आहेत. भाजून त्याची सालं काढून घेतलेली आहेत. 2 चमचे या ठिकाणी मी सुका खोबरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे मूठभर अशी छान. नेक्स्ट स्टेप म्हणजे आपले जे कोरडे आहेत किंवा सांडगे आहेत, त्यांचे आपल्याला थोडे मध्यम मोठे असे आकाराचे तुकडे करायचे आहेत. तर आपण बघू शकता आपले सांडगे किंवा कोरडे इतके हलके आणि छान आतून पोकळश झालेले आहेत, की अगदी हाताने सुद्धा हे छानपैकी याचे तुकडे करता येतात आपल्याला. इतके असे हे परफेक्ट आपले सांडगे झालेले आहेत. सांडगांच्या रेसिपीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथून तुम्ही ती चेक करू शकता आणि ह्या पद्धतीचे छान हलके, फुलके, पोकळ असे सांडगे आपण तयार करू शकतो. सर्वात अगोदर बघा या ठिकाणी मी लोखंडी तवा घेतलेला आहे. त्यावर तर सर्वप्रथम आपण खोबरं भाजून घेऊया. खोबरं आपल्याला मंद ते मध्यम आचेवर छान गुलाबीसर रंगावर परतवून घ्यायचं आहे. हे बघा, खोबरं या ठिकाणी परतवून रेडी झालेलं आहे. खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला धणे आणि जिरे टाकून घ्यायचं आहे. धणे जिरे सुद्धा थोडेसे छान असे याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. धणे जिरे या ठिकाणी भाजून रेडी झालेलं आहे. ते सुद्धा आपण काढून घेऊयात. यानंतर मिरच्या भाजून घ्यायच्या आहे. मिरच्यांना छान चटके देऊन घ्यायचे आहेत. दाणे या ठिकाणी आपण ऑलरेडी भाजून त्याची सालं काढून घेतलेले आहेत. मिरच्या भाजून घ्यायच्यात. मिरच्या या ठिकाणी छान खमंग अशा भाजून रेडी झालेल्या आहेत. मिरच्या सुद्धा काढून घेऊया. यानंतर बघा कांदा घेतलेला आहे आपण उभा चिरून. त्याला थोडंसं आपल्याला न तेल टाकता सर्वप्रथम भाजून घ्यायचं आहे. तेल टाकण्याची घाई करू नका, नाहीतर काय होतं खूप धूर असा तयार होतो आणि कांदा सुद्धा नीटसा भाजला जात नाही. सर्वप्रथम कांद्याचे हे जे पात आहेत म्हणजे हे जे मोकळं करा त्या कांद्याला उभे उभे काप जे आपण केलेले आहेत ते. त्यानंतर थोडासा तो शेकला गेला की त्यामध्ये त्यानंतर तेल टाका. हे बघा या पद्धतीने. म्हणजे अगदी परफेक्ट असा कांदा शेकला जातो. तर या कांद्याला आपल्याला थोडंसं काळसर होईपर्यंत या ठिकाणी शेकून घ्यायचं आहे. हे बघा. हे बघा, थोडंसं काळसर होईपर्यंत आपण या ठिकाणी कांद्याला छान असं परतवून घेतलेलं आहे. कांदा सुद्धा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. यानंतर बघा कोरडे आपण छानपैकी त्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेत मध्यम छोटे असे. तर ह्या ठिकाणी हे सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचे. थोडंसं तेल टाकायचं आहे. अगदी 1 टेबलस्पून असं आणि त्यावर आपल्याला हे कोरडे आहे ते मंद आचेवर खमंग असे परतवून घ्यायचे आहे. यामुळे काय होतं भाजीची चव खूप छान अशी लागते आणि अजिबात कोरडे या ठिकाणी चिकट होत नाहीत. छान असे सुटसुटीत असे पटकन असे शिजायला मदत होते आणि चवीला देखील खूप छान लागतात. त्यामुळे या ठिकाणी कोरडे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. कोरडे छान असे खमंग असे भाजून या ठिकाणी रेडी झालेले आहेत. आपण हे कोरडे आता ताटामध्ये काढून घेऊयात. एकदम मस्त दिसत आहेत आपण बघू शकता. नेक्स्ट स्टेप म्हणजे आपण भाजीसाठी लागणारे हिरवे वाटणाचे कांदे आपण तयार करून घेऊयात. त्यासाठी आपण मगाशी भाजून घेतलेले सगळे जिन्नस छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहे. त्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या आणि भाजून घेतलेले शेंगदाणे, मूठभर अशी छान कोथिंबीर टाकून आता कोरडेच आपण याला वाटून घेणार आहोत. हे बघा, कोरडा आपण 1 ते 2 वेळा वाटून घेतलेला आहे. त्यामध्ये आता पाव ग्लास पाणी घालायचं आहे आणि त्याची छान अशी चटणी किंवा वाटण आता बारीक असं वाटून घ्यायचं आहे. हे बघा, भाजीसाठी जे लागणारं हिरवं वाटण आहे किंवा चटणी आहे या ठिकाणी ही रेडी झालेली आहे. यानंतर भाजीला फोडणी देण्यासाठी बघा मी या ठिकाणी एक पितळी पातेलं घेतलं आहे. यामध्ये आता आपण शेंगदाण्याचं तेल टाकून घेणार आहोत. 2 ते 3 टेबलस्पून या ठिकाणी शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत असं गरम झालं की यामध्ये आपण थोडी मोहरी, थोडं जिरं आणि तयार केलेले जे हिरवे वाटण आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम या ठिकाणी आपल्याला मंद ठेवायची आहे. मंद आचेवर आपल्याला तयार केलेले वाटण यामध्ये घालून घ्यायचे आहे. हे बघा.
यानंतर तळापासून ढवळत आपल्याला हळूवारच हे वाटण जे आहे ते एकजीव करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम या ठिकाणी आपण बंद केलेली आहे बघा. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. तेल आणि मसाला पूर्णपणे व्यवस्थितपणे परतवून घ्यायचा आहे खालपासून वरपर्यंत आणि नंतर यामध्ये आपण 1 टीस्पून हळद घालून घेणार आहोत. हळद घातल्यामुळे आपल्या भाजीचा जो रंग आहे तो अतिशय मस्त असा तयार होतो. खूप छान असा रंग येतो भाजीला. तर बघा 5 ते 7 मिनिटातच आपला जे हिरवं वाटण आहे ते छान असं कलसवलं गेलेलं आहे. कलसवलं जाणं म्हणजे परतलं जाणं, त्याला छान असं तेल सुटणं, खानदेशामध्ये त्याला कलसवलं जाणं असं म्हणतात. तर बघा पुढे यामध्ये आता आपण भाजून घेतलेले कोरडे किंवा सांडगे टाकून घ्यायचे आहेत. ते सुद्धा थोडेसे असं परतवून घ्यायचे आहेत. आणि यानंतर बघा, मी गरम पाणी करून ठेवले होतं. अगदी उकळत असं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत. यामुळे काय होतं भाजीची चव खूप छान येते आणि तवंग सुद्धा खूप छान येतो. पटकन कोरडे शिजले जातात आणि पटापट ही भाजी अगदी 10 मिनिटात बनवून तयार होते. आता चटणीचे जे भांडं आहे त्याला सुद्धा आपण थोडं मिसळून त्यामधलं पाणी टाकून घेतलेलं आहे. भाजीची कन्सिस्टन्सी आपण घट्टसर किंवा पातळसर अशी ठेवू शकता. सुरुवातीला ही भाजी थोडीशी पातळच ठेवा, कारण की जेव्हा कोरडे शिजायला सुरुवात होते, तेव्हा ते कोरडे पाणी शोषून घेतात आणि ते फुलतात. त्यामुळे नंतर ही भाजी थोडी घट्टसर अशी तयार होते. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही पातळच भाजी ठेवा. त्यानंतर त्यामध्ये बघा खानदेशी पद्धतीने बनवलेला गरम मसाला आपण टाकून घेतलेला आहे 1 टीस्पून आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे. खानदेशी गरम मसाल्याची रेसिपी आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे. खानदेशी पद्धतीचा गरम मसाला जो आहे याचा वापर केल्यामुळे खानदेशी प्रत्येक भाजीची चव खूप छान अशी लागते. अधिक उत्तम अशी चव लागते. मस्त चविष्ट अशा भाज्या तयार होतात. गरम मसाल्याच्या व्हिडिओची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर पुढे बघा या ठिकाणी आपण भाजीवर अर्धवट असं झाकण ठेवलं आहे आणि गॅसची फ्लेम आपण बंद करून घेतलेली आहे. साधारणतः 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण झाकण उघडून बघूयात. हे बघा भाजीला तवंग देखील बघा किती सुरेख असा आलेला आहे आणि आता आपण भाजी शिजली आहे का ते सुद्धा बघून घेऊया. अगदी 7 ते 8 मिनिटातच हे कोरडे फुलून येतात आणि खूप छान अशी सांडग्यांची पातळ भाजी या ठिकाणी तयार होते. हे बघा आपण जर यातला एक सांडगा प्रेस करून बघितलं, हे बघा एखादं कोरडं आपण उचलून प्रेस करून बघितलं तर संपूर्णपणे हे कोरडं जे आहे ते व्यवस्थित असं या ठिकाणी शिजून रेडी झालेलं आहे. म्हणजेच आपली भाजी जी आहे ती अगदी परफेक्ट अशी शिजून या ठिकाणी रेडी झालेली आहे आणि आपण बघू शकता अगदी घट्टसर अशी ही भाजी तयार झालेली आहे. भाकरीसोबत, भातासोबत, पोळीसोबत, पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, प्रत्येक सीझनमध्ये ही भाजी खूप छान अशी लागते. भाजी शिजून या ठिकाणी आता रेडी झालेली आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊयात आणि ही भाजी आपण आता सर्व्ह करण्यासाठी घेऊयात. बघा किती मस्त सुटसुटीत आणि मस्त खमंग अशी ही भाजी चवीला एकदम मस्त लागते आणि रस्सा बघा तुम्ही भाजीला किती छान असा आलेला आहे. रंग सुरेख आलेला आहे आणि कोरडे देखील बघा अजिबात चिकट झालेले नाहीत. मस्त ही भाजी या ठिकाणी रेडी झालेली आहे. नेक्स्ट म्हणजे आता आपण सांडग्यांची किंवा कोरड्यांची कोरडी भाजी किंवा सुकी भाजी बघणार आहोत. तर त्यासाठी बघा सर्वप्रथम मी या ठिकाणी घेतले आहेत कोरडे किंवा सांडगे एक मध्यम वाटी भरून. हे 4 जणांच्या भाजीचे प्रमाण आहे. त्यानंतर मी घेतलेले आहे बघा 2 मीडियम साइजचे कांदे छान बारीक असे कापून घेतलेले आहेत चौकोन तुकड्यांमध्ये. कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर अशी. 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या मी या ठिकाणी बारीक कापून घेतलेल्या आहेत. तुम्ही चेचून सुद्धा घेऊ शकता, ठेचून सुद्धा घेऊ शकता. 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. धणे जिरे पूड घेतलेली आहे 1 चमचा आणि अर्धा चमचा या ठिकाणी मी खानदेशी गरम मसाला घेतलेला आहे. तर आता यापुढे आपण भाजी कशी करायची ते आपण बघून घेऊयात. तर बघा सर्वप्रथम आपण हे जे कोरडे किंवा सांडगे आहेत ना याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. आपले सांडगे इतके परफेक्ट झालेले आहेत आपण बघू शकता कोरडे, की अगदी हाताने सुद्धा याचे तुकडे होत आहे. खलबत्त्याची किंवा कुठल्याही याची आपल्या ठेचणीची या ठिकाणी गरज भासत नाहीये. इतके परफेक्ट हे झालेले आहेत. सर्वप्रथम बघा या ठिकाणी आपण लोखंडी तवा घेतलेला आहे. त्यावर आपण जे तुकडे करून घेतलेले जे कोरडे आहेत ना, ते आपण थोडेसे गुलाबीसर रंगावर परतवून घेणार आहोत बघा. छान असे खमंग असे परतवून घ्यायचे आहे. थोडं तेल टाकून घेतलेलं आहे खाली आपण आणि मंद आचेवर आपल्याला थोडंसं यांना म्हणजे थोडं गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण यांना छान असं परतवून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, की भाजी अगदी छान खमंग आणि सुटसुटीत अशी तयार होते. अगदी काही मिनिटातच बघा या ठिकाणी आपले कोरडे जे आहेत ते छान असे मस्त असे परतवून या ठिकाणी खमंग परतवून रेडी झालेले आहेत. ते आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. चला आता भाजीच्या फोडणीकडे वळूयात बघा. त्यासाठी एक कढई घेतली आहे. त्यामध्ये शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे. 2 ते 3 टेबलस्पून. यामध्ये मोहरी, जिरं छान फुलून आलं, की त्यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे किंवा ठेचून घेतलेला लसूण तुम्ही जर ठेचला असेल तरी सुद्धा चालू शकेल. लसूण छानपैकी खमंग असा तळला गेला, की त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. हा कांदा सुद्धा आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत छान मस्त असा परतवून घ्यायचा आहे. कांदा आपला लवकर परतावा जावा यासाठी आपण यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे. नेहमी करता ही टीप लक्षात ठेवा, की कांदा, टोमॅटो जेव्हा आपण परतवतो, त्याला लवकर तेल सुटण्यासाठी आणि अगदी परफेक्ट असा परतला जाण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालावं.
त्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि अगदी मंद to मध्यम आचेवर पुन्हा पुन्हा हलवत हलवत त्याला आपण छान असं शिजवून घ्यायचं आहे किंवा परतवून घ्यायचं आहे. साधारणतः 5 ते 7 मिनिटातच बघा आपल्या ठिकाणी जो कांदा आहे तो छान असा परतवून या ठिकाणी रेडी झालेला आहे. आपण बघू शकता अगदी कांदा मस्त परतला गेलेला आहे. तेल सुद्धा छान सुटलेले आहे. तर या ठिकाणी थोडी गॅसची फ्लेम आपण हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवर याला पुन्हा थोडासा परतवून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, भाजी अगदी छान अशी मिळून येते. कांदा फायनली आता मस्त असा परतला गेलेला आहे बघा. यामध्ये आता आपण क्रमाक्रमाने मसाले टाकून घेऊयात. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी हळद टाकून घ्यायची आहे. त्यानंतर धने जिरे पूड टाकून घ्यायची आहे. तिखट, मसाला आणि हे सगळे मसाले आपण आता छान असे एकजीव करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम या ठिकाणी आपल्याला लो करायची आहे, म्हणजेच मंद आचेवर आपल्याला हे मसाले थोडेसे परतवून घ्यायचे आहे. बघा मसाले अगदी छान असे परतवून या ठिकाणी रेडी झालेले आहे. या मध्ये मगाशी भाजून घेतलेले जे आपले कोरडे आहेत ते आपण घालून घ्यायचे आहे. थोडंसं या कोरड्यात देखील परतवून घ्यायचं आहे. मसाला एकजीव करून घ्यायचा आहे यामध्ये. म्हणजे छान सुटसुटीत अशी मस्त अशी भाजी तयार होते. आणि आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये तयार केलेले गरम पाणी घालून घ्यायचे आहे. आपले कोरडे किंवा सांडगे बुडतील एवढे आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे बघा. कोरडे किंवा सांडगे व्यवस्थितपणे बुडाले तेवढे आपण यामध्ये पाणी घालून घेतलेले आहे आणि तेही गरम पाणी घालायचे आहे हे लक्षात घ्यायचं आहे. भाजीमध्ये आपण ऑलरेडी मीठ घातल्यामुळे या ठिकाणी आपण मीठ घालत नाही आहोत. तर आता ही भाजी आपण मंद ते मध्यम आचेवर साधारणतः 7 ते 8 मिनिटं झाकून छान अशी शिजवून घ्यायची आहे. अगदी 7 ते 8 मिनिटात ही भाजी छान अशी शिजून रेडी होते. अगदी काहीच वेळ लागत नाही या भाजीला शिजायला. हे बघा 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण झाकण उघडून बघूयात. बघा या ठिकाणी आपण बघू शकता कोरडे किंवा सांडगे अगदी परफेक्ट असे या ठिकाणी फुलून आलेले आहेत. अगदी दुप्पट तिप्पट हे फुलतात आणि खूप ही भाजी तयार होते. त्यामुळे सांडगे घेताना अगदी कमी घ्या. भरपूर वेळा अंदाज चुकतो त्यामुळे साधारणतः एका मध्यम वाटीची सांडग्यांची भाजी साधारणतः 3 ते 4 लोकांना पुरेशी अशी तयार होते. तर हे बघा या ठिकाणी आपली जी सांडग्यांची भाजी आहे, कोरड्याची भाजी आहे, ती या ठिकाणी आता बनवून ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. फक्त आपण याला आता एक वाफ पुन्हा देणार आहोत. कोरड्याला मस्तपैकी दणदणीत अशी आपण वाफ दिलेली आहे. बघू शकता आपण. त्यातले सगळे पाणी देखील आता या ठिकाणी आटले गेलेले आहे. तुम्हाला जर या भाजीचा थोडासा रस्सा हवा असेल तर यामध्ये आपण गरम पाणी देखील टाकू शकता. परंतु रस्स्यासोबत अशी कोरडी भाजी खाल्ली जाते. त्यामुळे मी या ठिकाणी पाण्याचा वापर नाही केलेला आहे. तर आता बघू शकता आपण कोरडे अगदी व्यवस्थित असे आपले चेपले जात आहे. अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहेत. तर या ठिकाणी आता आपण भरपूर अशी चिरलेली बारीक कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. म्हणजे भाजीची चव खूप छान अशी लागते आणि भाजी दिसायला देखील खूप छान अशी दिसते. तर कोथिंबीर मिक्स करून घेतल्यानंतर आपण या ठिकाणी गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ही भाजी आता आपण सर्व्ह करायला घेऊयात. आपली कोरड्यांची किंवा सांडग्यांची मस्त चमचमीत स्वादिष्ट अशी कोरडी भाजी बघा या ठिकाणी सर्विंगसाठी रेडी झालेली आहे. खूप मस्त अशी दिसत आहे. आपण बघू शकता चवीला देखील खूप भन्नाट अशी लागते. ऑफिसच्या टिफिनसाठी तर अगदी 15 मिनिटात बनवून तयार होते. तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा. आज आपण कोरड्याची पातळ भाजी आणि कोरडी भाजी या दोघंही रेसिपीज बघितल्या. दोघंही रेसिपी अगदी झटपट बनणाऱ्या आणि अतिशय चविष्ट अशा लागतात. तुम्हाला आजच्या माझ्या दोघंही रेसिपीज कशा वाटल्या? तुम्ही ट्राय केल्या का? हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. तसंच माझ्या चॅनल मग खानदेशी नक्की सबस्क्राईब करा. भाजी घंटाचा सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान छान आणि मस्त मस्त अस्सल खानदेशी रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया मग खाण्याच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.